डोणगाव अर्बन आणि डोणगाव अर्बनच्या विषयी डोणगावमध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो संभ्रम निर्माण झाला, जो गोंधळ निर्माण झालेला आहे. आताच काल परवा डोणगाव अर्बनचे अध्यक्ष रुशांग चव्हाण यांच्या आईने खटला दाखल केल्याचं एक वृत्त प्रकाशित झालं आणि याहून एकच बवाल उठला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत डोणगाव अर्बनचे अध्यक्ष रुशांगजी चव्हाण आहेत. त्यांच्याकडून आपण सत्यता काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मला सांगा, काय नेमकं प्रकरण आहे, काय तुमच्या आईनं सुद्धा तुमच्यावर खटला दाखल केलेला आहे? नमस्कार. विषय असा आहे की आमचा फॅमिलीमध्ये आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये असं ठरलं होतं. आम्ही दोघं भाऊ आहे, माझे एक मोठे बंधू पण आहेत. त्यांच्याकडे आई राहायला असते आणि माझ्याकडे माझे वडील राहायला असतात. वडिलांना मी सांभाळायचं आणि आईला भावाने सांभाळायचं, असं आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये ठरलेलं आहे आणि तसं आम्ही वागतोय. परंतु काही लोकांना एखाद्याची बदनामी करण्यात खूप जास्त आनंद मिळत असतो. अशा विघ्नसंतोषी लोकांनी आईच्या मनात काही गोष्टी भरवल्या आणि त्यांना मला कॉन्टॅक्ट न करता डायरेक्टली खटला दाखल करायला लावला, जो की अवैध प्रकारचा खटला आहे. कारण की माझ्या आईचे पती म्हणजे माझे वडील जिवंत आहेत, ते सुद्धा कमवतात, त्यांच्याकडेही पैसे येतात, त्यांचंही काम सुरू असतं स्वयंपाकाचं वगैरे. त्यामुळं ते कमाई करत असल्यामुळं तेही सक्षम आहे तिला सांभाळायला. त्यामुळे तिचा माझ्यावर खटला दाखल करण्याचा काहीही एक संबंध येत नाही. त्यानंतर माझी जी वडिलांची आणि आईवडिलांची जी प्रॉपर्टी आहे त्यातनं मी 1 रुपयासुद्धा कधी घेतलेला नाही. त्यामुळे ते मला त्याबद्दल सुद्धा क्लेम करू शकत नाही. आणि या उपरही जर त्यांना कुठलीही अर्थक मदत लागली तर त्यांनी मला एक कॉल करायला हवा होता. मी तर सदैव त्यांच्या मदतीसाठी तयार होतो आणि तयार आहे. त्यामुळं आताही त्यांनी हा खटला दाखल करण्याचीही आवश्यकता नाही. त्यांनी सरळ यावं, मला काय त्यांना आर्थिक मदत लागते ती मागावी, मी त्यांना द्यायला तयार आहे. त्यांनी माझ्यासोबत राहावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे. बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम आहे की बाबा काही व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर चर्चा होते की बाबा डोणगाव अर्बनचं जे कस्टमर यांचं डिपॉझिट गुल होणार आहे किंवा ते राहणार की नाही डोणगाव अर्बनची काही याबाबत अनेक न बोलो असे शब्द आहेत. याला कसं बघता येईल आपण? गेल्या 1 वर्षापासून सातत्यानं डोणगाव अर्बनची बदनामी करण्याची, जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा काही विघ्नसंतोषी लोकांनी कट रचलेला आहे. ते एनकेन प्रकारे कुठल्याही बातमीला तोडून मोडून खोट्या बातमीला सादर करून डोणगाव अर्बनची माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा खूप प्रयत्न करत असतात. परंतु आमचे खातेधारक, आमचे ठेवीधारक हे खूप सुज्ञ आहेत. त्यांचा आमच्यावर खूप प्रेम आहे, खूप विश्वास आहे. त्यामुळं गेल्या सातत्यानं 1 वर्षात आमची बदनामी होत असताना सुद्धा ते आमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. कारण की ते आमच्या सगळ्यांची मेहनत बघतायत, आमचा प्रामाणिकपणा बघतायत, आम्ही देत असलेली सेवा बघतायत. त्यामुळं त्यांना या कुठल्याही बातमीचा कोणताही फरक पडणार नाही अशी मला ठाम खात्री आहे. आणि बँकेचे खातेधारक, बँकेचे ठेवीधारक हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही खोट्या बातमीला थारा लोक देणार नाहीत असे आम्हाला नक्कीच शाश्वती आहे. आम्हाला तुमच्या वैयक्तिक याच्यात बोलायचं तर अधिकार नाही, पण जर सोशल मीडियावर अशा काही प्रकार घडत असतील आणि आपण म्हणता खटला आमच्यावर दाखल झालेला आहे, वडील आपल्याकडे आहेत, नेमकंच काय वाटतं तुम्हाला? यामध्ये कोणाचं षडयंत्र आहे की जाणून बुजून हे प्रकार घडत आहे? तुमच्या वडिलांच्या प्रतिक्रिया काय? माझ्या वडिलांच्या प्रतिक्रिया तशा तर आपण घेतल्या तर त्यांनाच ठीक राहील त्यांना बोलून. पण मला असं वाटतं की यामागं कोण आहे हे लोकांना सांगायची गरज नाही. तो दिसता चेहरा आहे. कारण काही लोक हे प्रगतीवर जळत असतात कायम. दुसऱ्याची झालेली प्रगती काही लोकांना सहन होत नसते. समाजात काही लोक असतात जे नेहमीच दुसऱ्यावर जळत राहतात. तर अशा जळाऊ लोकांनी केलेलं हे कारस्थान आहे. त्यामध्ये काही आमिष दिलं असेल माझ्या घरच्यांना हे सगळं करण्यासाठी, तर ती शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा प्रकारचे लोक हे समाजात असतातच. ते स्वतःचा चेहरा उघड करतायत समाजासमोर. स्वतःचा मूर्खपणा, जळाऊपणा ते आता समाजाला दाखवून देत आहेत. त्यामुळे समाजाला माहिती आहे की अशा लोकांसोबत काय बिहेवियर असायला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे तुमच्या आईने जे खटला दाखल केला हा एकदम चुकीच्या पद्धतीने आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून केला? हे माझं नाही, हे कोर्टाचं म्हणणं आहे की हा खटलाच चुकीचा आहे. ज्या व्यक्तीचे पती जिवंत आहेत त्या व्यक्तीचा क्लेम त्याच्या पतीवर असायला पाहिजे, मुलांवर नसायला पाहिजे. आणि जर मुलांवर क्लेम असेल तर तुम्ही 1 वेळेस बोलायला तरी पाहिजे किंवा. हे माझं नाही, हे सामाजिक एक स्थितीचं म्हणणं असं आहे की तुम्ही 1 वेळेस बोलायला पाहिजे. जर तुम्ही कुठलीही कल्पना न देता कोणाच्या बैकाव्यात येऊन कोणाच्या आमिषाला बळी पडून जर खटला दाखल करणार असाल तर त्यामध्ये तुमचाही चेहरा उघड होतोय आणि तुमच्या चुका ह्या उघड करण्यासारख्या नाही आहेत. त्यामुळं समाज बघेल यांना काय उत्तर द्यायचे ते. या विषयावर डोणगाव अर्बनचे अध्यक्ष रुशांग चव्हाण यांनी आपल्याला सांगितलं, पण आपण त्यांच्या वडिलांशी संपर्क साधणार आहे, त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. नेमका हा प्रकार काय घडतो, कशामुळे घडतो हे आपण जाणून घेण्याचं आपला विदर्भाच्या माध्यमातून प्रयत्न करणार.
मी ओंकार चव्हाण, माझी पत्नी सो निशा ओंकार चव्हाण. आम्हाला 2 अपत्य आहेत, 2 मुलं आहे. एक मोठा त्याचं नाव नरेन आहे, लहान आहे त्याचं नाव रुशांक आहे. तर सध्याची अशी पोझिशन आहे बाबा, माझी पत्नी जे आहे मोठ्या मुलात राहते आणि तिनं एक चुकीचा निर्णय घेतला, माझ्या लहान मुलावर खटला केला. तर वागवायला तयार असताना, काही अडीअडचणी दवाखान्यात सर्व करायला तयार असताना बी काही मूर्ख लोकांना सल्ला दिली आणि त्या सल्ल्याच्या भावनात जाऊन माझ्या मुलावर खटला रचला तिनं. तुम्हाला तुमचा जो लहान मुलगा आहे ज्यावर खटला दाखल झाला रुशांक चव्हाण, हा वागवतो का, काही त्रास देतो का? त्रास नाही, काहीच त्रास नाही. जे लागलं ते वेळेवर आणते, उलट काळजी करते, बाबा तब्येत चांगली आहे की नाही, दवाखान्यात चाला, इथं नसेल तर बुलढाणा चाला, मेकर चाला, सर्व म्हणजे सुविधा आहेत. मलाच नाही वागवतो त्याच्यात, म्हणजे त्याचा स्वभाव असा आहे की 6 कुत्रे वागवते, त्याचा खर्च 300-350 रुपये डेली करते. तर आई वडिलाला काहून नाही वागवणार? तुमच्या जे पत्नीनं केलं हे खरंच तुम्हाला काय वाटतं की चुकीचं आहे की व्यवस्थित आहे? ते पूर्ण मूर्खपणाचे लक्षण आहे, चुकीचं आहे. तिनं असं करायला नव्हतं तुमची पाहिजे. प्रतिक्रिया काय मला याच्यावर तुम्ही? मी याच्यावर कोर्टात जाणार, पद्धतशीर काय वकिलाची सल्ला घेऊन काही ना काही पुढचे हालचाल करणार आहोत.